प्रश्न क्रमांक 4. अध्यक्ष महोदय, प्रश्न क्रमांक 4, 23,474. अध्यक्ष महोदय, छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, या प्रश्नाच्या अनुषंगाने माननीय मंत्री महोदयांचं सभागृहाचं एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर लक्ष वेधू इच्छितो. अध्यक्ष महोदय, माझा राजुरा मतदारसंघ, ज्या मतदारसंघात 4 तालुके आहे, यापैकी जिवती तालुका हा अत्यंत डोंगराळ व दुर्लक्षित तालुका आहे. अध्यक्ष महोदय, आमचा जिवती तालुका हा महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्याच्या सीमेवरचा तालुका आहे. जिवती तालुका संपल्याबरोबर तेलंगणा राज्य सुरू होते. अध्यक्ष महोदय, या जिवतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सागवान लाकडाची तस्करी होत आहे. अध्यक्ष महोदय, आदरणीय मंत्री महोदय या खात्यामध्ये फार चांगलं काम करत आहे, परंतु आता या ठिकाणी उत्तर आलं आहे विभागाकडनं. हे उत्तर अत्यंत थातुरमातुर उत्तर आलं आहे. अध्यक्ष महोदय, या प्रश्नामध्ये 3 घटनांचा मी उल्लेख केला आहे. या ठिकाणी एक घटना झाली 15/9/25 रोजी, दुसरी घटना झाली 29/8/25 रोजी आणि तिसरी घटना झाली 31/1/26 रोजी. अध्यक्ष महोदय, या पहिल्या घटनेमध्ये जो लावारिस माल सांगण्यात आला, खरं तर लावारिस माल नाही आहे. अध्यक्ष महोदय, मी आपल्याला सांगू इच्छितो की त्या ठिकाणी एक सकनुरे नावाच्या व्यक्तीच्या ट्रॅक्टरवर त्या ठिकाणी सागाचा माल पकडला गेला आणि नंतर त्या व्यक्तीसोबत आमच्या वन अधिकारी कर्मचाऱ्यांनी संगनमत करून त्या ठिकाणी तो ट्रॅक्टर सोडण्यात आलं. ते लाकूड त्या ठिकाणी उतरवण्यात आलं आणि नंतर त्या लाकडाची लावारिस म्हणून नोंद करून जेव्हा मग त्या ठिकाणी विविध वर्तमानपत्रामध्ये या बातम्या आल्या, या बातम्याच्या माध्यमातून गुन्हा दाखल झाला. अध्यक्ष महोदय, खरं तर त्या ठिकाणी जिवतीवरनं चोरी करणं अत्यंत सोपी झालं, कारण की लगेच तेलंगणा तालुका आहे आणि त्या ठिकाणी जे मौल्यवान सागवान आहे, या ठिकाणचे काही सागवान तस्कर मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या राज्याचं नुकसान त्या ठिकाणी करत आहे. अध्यक्ष महोदय, माझी या माध्यमातून मंत्री महोदयांना विनंती आहे की या ठिकाणी फक्त 3 घटना सांगितल्या आहे, पण अशा शेकडो घटना त्या ठिकाणी होत आहेत आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की जेव्हा आम्ही हा प्रश्न लावला किंवा त्या ठिकाणी वर्तमानपत्रामध्ये जेव्हा विविध बातम्या आल्या तेव्हा त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला, परंतु जिवती तालुक्यामध्ये लाकूड चोरी हे अत्यंत सोपं काम त्या ठिकाणी तस्करांना झालं आहे. म्हणून अध्यक्ष महोदय, माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की या जिवती तालुक्यातली सागवान लाकडाची तस्करी थांबवण्याकरिता त्या ठिकाणी आपल्याला एक विशेष बैठक घेऊन त्या ठिकाणी जे काही अधिकारी कर्मचारी या सर्व चोरीमध्ये लिप्त आहे, या सर्वांची CDR काढावं लागणार आहे. त्या CDRच्या माध्यमातून त्यांचं कुणाकोणी संभाषण झालं, या 3 घटनेचा आधार घेऊन आपल्या लक्षात असं येईल की त्या ठिकाणचे जे खालचे कर्मचारी आहे ते कर्मचारी मोठ्या प्रमाणामध्ये या चोरीमध्ये लिप्त असतात आणि म्हणून या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करणे आवश्यक आहे. या ठिकाणी फक्त उत्तर तात्पुरतं उत्तर दिला, पण सखोल चौकशी जर आपण केली तर निश्चितच त्या ठिकाणी मोठे जे चोर आहे हे आपल्याला शोधता येईल. माझा दुसरा मुद्दा असणार आहे की जिवती तालुका सेन्सिटिव्ह तालुका आहे. त्या ठिकाणी जर आपण CCTV कॅमेरे लावले, त्या ठिकाणी जी आंतरराज्यीय सीमा आहे महाराष्ट्र तेलंगणाची, त्या सीमेवर जर आम्ही CCTVचे कॅमेरे लावले तर निश्चितच त्या ठिकाणची जी अवैध लाकूड चोरी आहे ती आपल्याला थांबवता येईल आणि सोबतच या ठिकाणी या 3 प्रकरणाची पुन्हा सविस्तर चौकशी करून एका मोठ्या अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली आणि सर्व त्या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांचे CDR घेऊन जर आपण चौकशी केली तर निश्चितच जिवती तालुक्यातल्या या अवैध सागवान चोरीला आपण या ठिकाणी आळा घालू शकतो. माननीय मंत्री महोदयांनी या संदर्भात सांगावं. माननीय अध्यक्ष महोदय, माननीय सदस्य देवराव भोंगले यांनी प्रश्नाद्वारे 3 प्रकरणांचा या ठिकाणी उल्लेख केला आहे. त्या ठिकाणी 15/9/2025 रोजी जिवती हे जो ठिकाण आहे हे चंद्रपूर जिल्ह्यातल्या, परंतु त्या ठिकाणी तेलंगणाच्या सीमेलगत आहे. आता त्यांनी एक वक्तव्यात सांगितलं की 15/9/25ला जी घटना घडली की कर्मचारी गस्त घालत असताना त्यांना लावारिस लाकडं सापडली, त्यांना संशय कुठेतरी अधिकाऱ्याचा त्या घटकांशी संबंध आहे, याबाबत पुनर्चौकशी केली जाईल. जरा मला लेट ऐकून घ्या. दुसरी घटना आहे की पिकअप व्हॅन त्या ठिकाणी बॅरिकेड तोडून गेली. त्या अनुषंगाने त्यांनी म्हटले की पिकअप व्हॅन बॅरिकेड तोडते म्हणजे त्या ठिकाणी CCTV कॅमेऱ्याची गरज आहे. मी ब्रीफिंगच्या वेळेला अधिकाऱ्याने सांगितलं की जर तुम्ही तात्पुरता अस्थायी तपासणी नाका ठेवला असेल, तो अस्थायी ठेवण्याची मला गरज काय भासली, तो स्थायी ठेवा. आणि माननीय देवराव भोंगले यांनी सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी CCTV कॅमेरे लावले जातील. अस्थायी जी चौकी आहे ती पूर्ण स्थायी केली जाईल. आणि ज्या तिसऱ्याचा त्यांनी उल्लेख केला आहे की त्यामध्ये बाकी
एका 2 इस्मांना पकडले आणि त्यांना न्यायदंडाधिकारी राजुरा यांच्या न्यायालयात दाखल करण्यात आलेलं आहे. आता त्या ठिकाणी CDR तपासून त्या गुन्हेगारांचे कोणाकोणाशी संबंध आहेत याचा तपास करून माननीय सदस्य देवराव भोंगले यांनी सांगितल्याप्रमाणे या तिन्ही प्रकरणामध्ये त्यांना संशय तर तिन्ही प्रकाराचा पुन्हा तपास करू आणि जेणेकरून कुठल्याही प्रकारच्या वन संपदेचा नाश होणार नाही याची आपण काळजी घेऊ.